नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे पवनने केलेलं ते जीव घेणं दुष्कृत्य. कथेचे मूळ नाव आहे उलटलेलं मड. कथेचे लेखक आहेत संतोष देशपांडे. कथेला आता सुरुवात करू. पवन, तुला सांगितलं होतं तो अश्म, तो जीव खडा नीट सांभाळून ठेव म्हणून. पण तू कधी कुठली गोष्ट नीट केली आहेस का? जेव्हा बघावं तेव्हा नशेमध्ये असतोस तू. आता बघ, गुरुजी विधीसाठी अश्म मागत आहेत. कुठे आहे तो अश्म? दादासाहेब पवनवर ओरडलेच. काय बोलतोयस तो दादा? कसला अश्म? मुळात अश्म हा शब्दच मी पहिल्यांदा ऐकतोय, पवन म्हणाला. अरे पवन, अश्म म्हणजे अंत्यविधीला जाताना तिरडीवरच्या सुतळ्यात ओढण्यासाठी वापरला जाणारा दगड, जो तुझ्याकडे होता. कुठे तो? दादासाहेब चिडून म्हणाले. अरे दादा, साधा दगड तो. पडला असेल माझ्याकडून, हरवला असेल. एका दगडामुळे एवढा का कालवा चालू आहे? कुठला तरी दगड घ्या आणि विधी करून टाका ना, पवन वैतागून म्हणाला. पवनचे असे बोलणे ऐकल्यानंतर दादासाहेब चिडले. पवन, तुला काही अक्कल आहे का? का कायम नशेमध्ये तुला जसं वाटतं तसं करायचं? दादासाहेब म्हणाले. अरे दादा, पण मला नाही माहिती तू जो म्हणतो आहेस तो अश्म का फिश्म कुठे येते, पवन म्हणाला. दादासाहेब, अंत्यविधी करायच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, तिरडीची सुतळी तोडण्याचा दगड आणि खांद्यावरची मडकी फोडताना वापरायचा दगड जपून ठेवा. पण आता विधीसाठी तो दगडच नाही. आज 10वा आहे. 14व्या दिवसापर्यंत दगड सापडणं गरजेचं आहे. बाकीचं मी काही बोलत नाही, गुरुजी म्हणाले. होय गुरुजी, मला माहितीये, पण आता ह्या पवनचं काय करू मी? मूर्खा, तुला अक्कल आहे का? तू काय केलंयस ते समजतंय का? दादासाहेब चिडून पवनकडे पाहत म्हणाले. दादा, उगाच ओरडू नकोस. ह्या गुरुजीला काही अक्कल नाहीये. उगाच कसल्या तरी दगडाबद्दल काहीतरी सांगून आपल्यात भांडणं लावतोय. ह्याला फक्त दक्षिणा आणि पैसा काढायचाय, पवन चिडून म्हणाला. पवनचे हे बोलणे ऐकून दादासाहेब ह्यांनी चिडून पवनच्या मुस्काडात मारली. त्यावर पवन चिडला. खड्ड्यात गेली तुमची सासू आणि तिची दशक्रिया विधीची पूजा, पवन ओरडला. दादासाहेब, खरं तर तुमच्या नशेखोर भावाला हे काम तुम्ही सांगायलाच नको होतं, म्हणजे असा पेच प्रसंग झालाच नसता, गुरुजी म्हणाले. अहो गुरुजी, माझी बायको जाऊन 2 वर्ष झाली. माझ्या सासूचा अंत्यविधी करण्यासाठी कोणीही माणूस जिवंत राहिलेला नाही. मी जावई म्हणून तिचा अंत्यविधी केला. त्यावेळेला काही ठराविक माणसंच होती. त्यावेळेस माझ्या हातात शिंकाळ होतं. मग तिरडीची गाठ 20व्याच्या कट्ट्यावर तोडल्यावर आणि बाजूलाच हा उभा असल्याने दगड त्याच्याकडेच दिला. खरं तर तेव्हा लोक म्हणाली सुद्धा की हा जीवखडा आहे, ह्याला नीट सांभाळून ठेवा. जर ह्याला काही झालं किंवा तो हरवला तर गेलेल्या व्यक्तीचा आत्मा परत येतो. पण ह्या वेड्याला ह्यातलं काहीच माहीत नाही. मृत व्यक्तीच्या भोवती फेऱ्या मारताना जो दगड असतो तो सुद्धा नीट सांभाळून ठेवा म्हणून सांगितलं होतं. आणि आता हा म्हणतो ह्याला दगड कुठे आहे काहीच माहीत नाही, दादासाहेब म्हणाले. पण दादासाहेब, तुमच्याबरोबर त्यावेळेला कितीतरी लोक होते. तुमचा भाऊ कसा आहे तुम्हाला चांगलं माहिती होतं. तुमच्या भावाच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीकडे दगड ठेवायला पाहिजे होता. जीवखडा म्हणजे अश्म, तो सांभाळणं किती गरजेचं आहे याची तुम्हाला जाणीव नाही का? गुरुजी म्हणाले. गुरुजी, मला सगळी जाणीव आहे. आता तो दगड अजून 4 दिवसांनी लागणार आहे हे सुद्धा मला माहीत आहे. मला वाटतं मी घराच्या बाजूला बघतो. तो दगड त्याने कुठे ठेवलाय ते शोधून काढतो. पवन आता नशेत आहे. तो शुद्धीवर आल्यावर मला सगळं काही सांगेल. आता तो माझ्यावर रागवलेला सुद्धा आहे. पण मला माहित आहे
की त्याची नशा उतरल्यावर पुन्हा नशा करण्यासाठी त्याला पैसे लागणार. त्यावेळेला तो पटापट बोलेल, सगळं काही सांगेल. दादासाहेब म्हणाले, ठीक आहे, मग आता फक्त पिंडदान करू, बाकीचा अश्माचा विधी नंतर करूयात. बघा बरं का, 4 दिवसांच्या आत म्हणजेच 14व्याच्या आत आपल्याला तो जीव खडा सापडायलाच पाहिजे. गुरुजी म्हणाले, गुरुजी तुम्ही काही काळजी करू नका, उद्या 11व्याच्या विधीलाच तो खडा घेऊन येतो. दादासाहेब म्हणाले, ठीक आहे दादासाहेब, मी आता राहिलेला विधी करतो आणि इथून पुढचे मंत्र उद्याच म्हणतो. गुरुजी म्हणाले, ठीक आहे गुरुजी. दादासाहेब म्हणाले. तसे गुरुजी, दादासाहेब त्यांच्यासोबत त्यांच्या सासूच्या घरा शेजारी राहणाऱ्या 2 बायका आणि दादासाहेबांच्या शेजारी राहणारे 2 व्यक्ती एवढे जण तिथून परत घराकडे निघाले. दादासाहेबांच्या सासूची दूरची बहीण शेवंता त्या ठिकाणी आलेली होती. जावई बापू, ही माझी लांबची बहीण होती, पण तरी सुद्धा माझ्या बहिणीचं उत्तर कार्य अर्धवट सोडू नका. जर ते अर्धवट राहिलं तर तुम्हाला खूप त्रास होईल बघा. शेवंता मावशी म्हणाल्या. अहो शेवंता मावशी, मी माझ्या सासूचं उत्तर कार्य अर्धवट कसं बरं सोडेल? काहीही करून मी ते पूर्ण करणारच ना. आता मी ह्या ठिकाणी जे काही करत आहे ते उत्तर कार्यच आहे ना. दादासाहेब म्हणाले, तसं नाही, तो जीव खडा जर सापडला नाही तर माझी बहीण वच्छी परत येईल बघा तुमच्या पाठीमागे. तसे पण तिच्या पोरीला तुम्ही दारू पिऊन खूप छळलं, त्या गोष्टीचा राग तिच्या मनात होताच. तिची पोरगी तुमची बायको होती, तुम्ही दारू पिऊन त्रास देता म्हणूनच आत्महत्या करून तिनं स्वतःला संपवलं आणि तिच्या अचानक जाण्याने माझी बहीण सुद्धा खंगून खंगून मेली. मला वाटत नाही जर जीवखडा सापडला नाही तर ती तुमचा पाठलाग सोडेल. शेवंता मावशी म्हणाल्या. ओ शेवंता मावशी, काही पण बोलू नका. त्या म्हातारीच्या जीवाला शांती मिळावी म्हणूनच हे सगळं चालू आहे ना. मी माझ्या धाकट्या भावाला आजपर्यंत कधीही मारलं नाही, पण त्याने आज खूप मोठी चूक केली म्हणून एवढ्या सगळ्या लोकांसमोर त्याच्या कानफाटात लावली. आणि अजून एक गोष्ट, माझ्या बायकोने मला असलेल्या दारूच्या व्यसनामुळे आत्महत्या केलेली नाही. मी इतका दारूच्या आहारी गेलेलो नाहीये. तिला मूल होत नव्हतं आणि दोष तिच्यामध्ये होता म्हणून तिने आत्महत्या केली. उगाच माझ्या दारू पिण्याला तुम्ही मध्ये आणू नका. माझी बायको गेल्यापासून मी आजपर्यंत दारूच्या थेंबाला हात सुद्धा लावलेला नाही. आणि राहिला प्रश्न जीवखड्याचा, तर माझा भाऊ शुद्धीवर आल्यावर उद्यापर्यंत नदीवरच्या विधीला तो खडा घेऊन मी नक्कीच येईन. तुम्ही निघा आता आपल्या गावाकडे आणि जमलं तर उद्या या. शेवंता मावशीला दादासाहेबांनी चांगलंच दरडावून गावाकडे पाठवलं. दादासाहेब, तुम्ही शेवंताबाईला गप्प केलं खरं, पण एक लक्षात घ्या, तो खडा म्हणजेच तो अश्म जर नाही सापडला तर मात्र अवघड होईल बघा. दादासाहेबांच्या शेजारी राहणारे सोपान काका नदीवरून घराकडे जात असताना म्हणाले. अहो सोपान काका, तुम्ही सुद्धा तेच बोलताय? अवघड होईल म्हणजे काय होईल? एखाद दिवस लागेल शोधायला. आता मला माहित होतं का माझा भाऊ अशा पद्धतीने काहीतरी पेच प्रसंग निर्माण करेल म्हणून? दादासाहेब म्हणाले. तसं नाही दादासाहेब, मी आपलं तुम्हाला सावध केलं. नाहीतर काय, तुमची सासू, तिचा अंत्यविधी, तुम्ही आणि तुमचा भाऊ जे काही असेल ते बघून घ्यालच. सोपान काका म्हणाले. सोपान काका, मला असं एकटं पाडू नका. माझा भाऊ दारुडा आहे, तो नशेत असतो, त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी चुकतात. आता ही गोष्ट चुकली म्हणून मी त्याचा जीव तर घेऊ शकत नाही ना. दादासाहेब म्हणाले. हो, ते सगळं ठीक आहे, पण दादासाहेब, मला इतकंच सांगायचंय की तुमचा धाकटा भाऊ शुद्धीवर आला की सगळ्या घराच्या बाजूचा परिसर शोधून काढा. त्याच्या लक्षात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याला विचारा, पण काहीही करून तो जीव खडा शोधून काढाच. आणि तसं झालं नाही तर मी तुम्हाला सांगतो खूप अघटित घडेल. सोपान काका म्हणाले. म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय सोपान काका? मला एक सांगा, असं नक्की काय घडेल? दादासाहेबांनी विचारलं. अहो दादासाहेब,
ती म्हातारी अगोदरच तुमच्यावर खर खाऊन होती. माणूस गेल्यावर त्याचा आत्मा 10 दिवस तरी तिथेच घोटाळत असतो. 10व्या दिवसानंतर त्याला पुढे गती मिळते. त्या अश्माच्या दगडाची पूजा केल्यानंतर आणि त्या जीवखड्याला पाणी दाखवल्यानंतरच आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. आणि जर तो आश्मा नाही मिळाला तर तुमच्या सासूचा प्रेत आत्मा तुमच्या पाठीमागे लागेल. सोपान काका म्हणाले. सोपान काका, काही पण काय बोलताय तुम्ही? असं खरंच कुठे असतं होय? दादासाहेब म्हणाले. मग मी काय खोटं बोलतोय? आपल्या रूढी परंपरेनुसार आजपर्यंत 10व्याच्या विधीला तो दगड पूजला गेलाच आहे. आता हेच बघा ना, पिंडदान केल्यानंतर तुमच्या सासूच्या रूपातला आत्मा कावळ्याच्या स्वरूपात येऊन शिवायला पाहिजे होता, पण तो कावळा येऊन घिरट्या घालून तसाच निघून गेला. सोपान काका म्हणाले. होय, तुम्ही म्हणत आहात ते पण खरंच आहे. कावळा डोक्यावरून येऊन गोल फिरून तसाच निघून गेला, पिंडाला शिवलाच नाही. आता माझ्या सासूची काय इच्छा राहिली असेल काय माहीत. तिची पोरगी तर अगोदरच ह्या जगातून निघून गेली आहे. राहिलो मी एकटा. तिची गावाकडची जमीन, तिचं घर, सगळं काही मी देवस्थानाच्या ट्रस्टला देतो म्हणून सांगितलं आहे. पण हा माझा बेवडा भाऊ तिच्या जागेत जाऊन राहतो, तिच्या शेतीचं उत्पन्न खातो आणि मला ती जमीन आणि ते घर ट्रस्टला देऊ सुद्धा देत नाही. दादासाहेब म्हणाले. अहो दादासाहेब, म्हणून तर मी म्हणतो तिची इच्छा पूर्ण करा. ते घर, ती जमीन ट्रस्टला देऊन टाका. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आधी तो दगड शोधा. सोपान काका म्हणाले. सोपान काका, मला एक मदत कराल? आता हा माझा धाकटा भाऊ शुद्धीवर आला की मी तुम्हाला बोलवतो. मग मला खात्री आहे तो नक्कीच पुन्हा दारू पिण्यासाठी पैसे मागेल. तेव्हा तो दगड त्याने कुठे ठेवला आहे ते सांगेल. मला तो दगड शोधायला मदत फक्त करा. दादासाहेब म्हणाले. चालेल चालेल, तुम्ही मला फक्त हाका मारा. आपण आजूबाजूचा सगळा परिसर शोधून काढू. पांढऱ्या कापडात बांधलेला असेल तो दगड, त्यामुळे शोधायला फार त्रास पडणार नाही कदाचित. सोपान काका म्हणाले. काका, तुम्ही माझ्या घरातील थोरले व्यक्ती असल्यासारखेच आहात मला. दादासाहेब म्हणाले. त्यांचे बोलणे संपल्यावर सोपान काका आणि दादासाहेब दोघेही आपापल्या घरी येऊन पोचले. दादासाहेबांचा धाकटा भाऊ पवन त्याच्या खोलीचा दरवाजा बंद करून रडत बसला होता आणि रडताना म्हणत होता. आई, तुझ्या पाठीमागे दादानी मला नीट सांभाळलं नाही बघ. स्वतःच्या सासूबाईसाठी आज मला गावातल्या लोकांसमोर मुस्काटात मारली. मी आता जिवंत राहणार नाही. माझा भाऊच जर माझा नसेल तर मग मी कुणासाठी जगू? मी आता फास घेणार. मी आता मरणार. पवनचे हे बोलणे ऐकल्यानंतर दादासाहेब त्या खोलीच्या दरवाजाजवळ आले. अरे पवन, दरवाजा उघड आणि बाहेर ये. उगाच रडू नकोस. मला माहित आहे तुला माझा खूप राग आलाय, पण तुला कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. सदान कदा दारूच्या नशेत काही पण करतोस. साधा दगड तुला नीट सांभाळून ठेवता आला नाही. अरे तो किती महत्वाचा दगड आहे माहित आहे का? सोपान काका, शेवंता मावशी आणि इतर लोक सुद्धा म्हणाले की जर तो दगड मिळाला नाही तर माझी सासू माझा पाठलाग सोडणार नाही. तिचा आत्मा इथेच भटकत राहील आणि मला खूप त्रास देईल. उगाच वेडेपणा करू नकोस. दरवाजा उघड आणि बाहेर ये. तुझी नशा उतरली असेल तर मला तो पांढऱ्या कापडात गुंडाळलेला दगड कुठे आहे तेवढं फक्त सांग. दादासाहेब म्हणाले. दादा, अजून पण तुला तुझ्या सासूचंच पडलंय. तुझी सासू मेली आहे रे आता, पण मी जिवंत आहे. मरायच्या अगोदर सुद्धा तुला किती शिव्या देत होती ती, तरी सुद्धा तुला तिचीच पडलीये. पण माझ्याबद्दल तुझ्या मनात काही प्रेम भावना आहेत का नाहीत? नाही, मी आता बाहेर येणारच नाही. मी आता असाच बसून राहणार. पवन म्हणाला. अरे पवन, असं वेड्यासारखं करू नकोस. तू माझा धाकटा भाऊ आहेस. मी माझ्या बायकोच्या माघारी तिच्या नावाची शेती, तिच्या नावाची जागा, सगळं काही तुलाच वापरायला दिलं आहे.
तूच सगळं काही बघतोस. त्या शेतातील उत्पन्न विकतोस. तुला जे काय हवं ते तू करतोस. मी तुला कोणत्या गोष्टीला नाही म्हटलंय का? दादासाहेब म्हणाले. होय, पण आता ती सगळी जमीन तू ट्रस्टच्या नावावर करणार आहेस. तिची इच्छा तिने तुला मरताना सांगितली होती, म्हणजे आता मला काहीच मिळणार नाही. ते काही नाही. तू ती जमीन माझ्या नावावरच केली पाहिजेस, नाहीतर मी कसा जगणार? रोज तुला कुठून पैसे मागणार? वहिनीच्या नावाची 2 एकर जमीन तू मला तिच्या माघारी कसण्यासाठी दिली होतीस. ती कशी बशी मी सांभाळली, पण आता मला ती माझ्या नावावर हवी आहे. तुझी सासू गेली. तिच्या इच्छेनुसार ती जमीन जर तू ट्रस्टच्या नावावर केलीस तर तुला ना मला घाल कुत्र्याला असं होईल. मला तू वचन दे, तू ती जमीन माझ्या नावावर करशील. पवन म्हणाला. अरे पवन, तुला कळत नाही का? आपलं जे नाही ते आपलं नाहीच. उगाच मेलेल्या माणसाची इच्छा अपूर्ण ठेवू नये. तू बाहेर ये आणि तो कापडात बांधलेला दगड कुठे आहे ते मला सांग, दादासाहेब म्हणाले. पण पवन काही केल्या ऐकत नव्हता. शेवटी दादासाहेब चिडले. ठीक आहे, तू आता तसाच खोलीत बसून राहा. मी बाहेरून कडीच लावून घेतो. तुला जे काय करायचं ते आतच कर. आता 1 रुपया सुद्धा मी तुला दारू प्यायला देणार नाही, दादासाहेब म्हणाले. बराच वेळ हे सुरू होतं. रात्र झाली तसे सोपान काकांनी दादासाहेबांना जेवणाचं ताट आणून दिलं. काय झालं दादासाहेब? पवन काय म्हणतोय? सोपान काकांनी विचारलं. अहो काका, हा ऐकतच नाहीये. माझ्या सासूबाईची जमीन त्याच्या नावावर कर म्हणून मागे लागलाय. तिच्या इच्छेनुसार ती जमीन आणि ते घर ट्रस्टला द्यायचंय, पण ह्याला ती जमीन स्वतःच्या नावावर पाहिजे, म्हणजे हा ती जमीन विकून आईश करायला मोकळा, दादासाहेब म्हणाले. तो शुद्धीवर आला की मग सगळं काही ऐकेल, सोपान काका म्हणाले. अहो, नशेमध्ये स्वतःच्या स्वार्थाच्या गोष्टी कशा कळतात? तो चांगला शुद्धीत आहे. उगाच मला गंडवून स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी अडून बसलाय, दादासाहेब म्हणाले. तुम्ही जेवण करून घ्या, मी पवनशी बोलतो. तो माझं नक्की ऐकेल, सोपान काका म्हणाले आणि दारावरती थाप मारत पवनला म्हणू लागले. बेटा पवन, दरवाजा उघड. तो दगड कुठे आहे ते तरी सांग. तो दगड खूप महत्वाचा आहे. जर तो दगड विधीसाठी नाही मिळाला तर तुझ्या भावाची सासू आत्म्याच्या रूपात परत येऊ शकते. तिचा आत्मा तुमच्या पाठीमागे लागेल. लेकरा, तिचं मड उलटेल बघ. उलटलेलं मड चांगलं नसतं. लवकरात लवकर दरवाजा उघड आणि तो अश्मा कुठे आहे ते सांग. काका, शेजार धर्माला जेवढं जमतं तेवढं करा. जेवणाचं ताट वाढून आणलं आहे ना, ते ठेवा आणि निघा घराकडं. मला कसली भीती घालू नका. काय तर म्हणे उलटलेलं मड चांगलं नसतं म्हणे. ही असली भीती घालून तुम्हा सगळ्यांना ती जमीन आणि ते घर ट्रस्टच्या गळ्यात घालायचंय. ते काही नाही. मी माझ्या मतावर ठाम आहे. तुम्ही गप गुमान निघून जावा बरं, पवन म्हणाला. पवनचे असे बोलणे ऐकून दादासाहेब चिडले. पवन, तू कोणाशी बोलतोयस तुला समजतंय का? आपल्या भल्यासाठी काका बोलतायत. जर मेलेल्या माणसाची इच्छा पूर्ण केली नाही तर त्याचा आत्मा आपल्याला सुखाने जगू देणार नाही, दादासाहेब म्हणाले. अरे दादा, ती तुझी सासू होती. ती तुला सुखाने जगू देणार नाही. मला तर सुखाने जगू देईल ना. मी तर उलट तिच्या शेतीसाठी धडपड करतोय. ट्रस्टच्या नावाखाली कुठलीही माणसं येणार आणि त्या शेतीची नासधूस करून टाकणार. 17 लोकांनी खाण्यापेक्षा मी एकट्यानं तुझ्या धाकट्या भावानं खाल्लं म्हणून काय बिघडतं? ते काही नाही. मी सांगतो तसं कर, नाहीतर मी माझा जीवच देतो बघ, पवन म्हणाला. दादासाहेबांना कळून चुकलं होतं की ह्याची नशा अजून पूर्णपणे उतरलेली नाही. आपण आपलं जेवण करून घ्यावं. तसे दादांनी पवनच्या नावाचं ताट झाकून ठेवलं आणि जेवायला सुरुवात केली. काहीच वेळात दादासाहेबांचं जेवण झालं. पवन अजून सुद्धा आतून एकटाच बोलत होता. माझ्या नावावर जमीन कर, नाहीतर जीव देईन. ठीक आहे, गेलास खड्ड्यात. तुला काय करायचं ते कर.
मी तुझ्या नावावर जमीन करणार नाही म्हणजे नाही. मी ती जमीन ट्रस्टलाच देणार, दादासाहेब म्हणाले. आता मात्र पवन चिडला. ठीक आहे, मी आता दारच उघडत नाही आणि तुला तो खडा कुठे आहे हे सुद्धा अजिबात सांगणार नाही. तू सुद्धा गेलास खड्ड्यात, पवन म्हणाला. दादासाहेबांच्या लक्षात आलं की आपला भाऊ जमिनीच्या मागे लागून पुरता भरकटलेला आहे. आत्ता जाऊ दे, उद्या सकाळी उठल्यावर त्याच्याशी बोलावं, असा विचार करून दादासाहेब अंथरूण टाकून झोपी गेले. काही वेळ गेला तसे अचानक घराच्या वरच्या कौलावरून कसला तरी आवाज येऊ लागला. कौलावरून जणू काही माकडं पळत आहेत असा आवाज येत होता. दादासाहेब उठून पाहू लागले. त्यांच्या लक्षात येईना अचानक मध्यरात्री असा आवाज कुठून येतोय. त्यांनी खोलीतील दिवा लावण्यासाठी बटन दाबावं म्हणून भिंतीकडे हात नेला. बटन दाबलं पण गावातील वीज गेली होती. कौलावर धडधड असा आवाज येतच होता. दादासाहेबांनी त्या अंधारात वर नजर टाकली पण सगळीकडे काळ्या कुट्ट अंधार असल्याने काही स्पष्ट दिसत नव्हतं. तसे त्यांनी स्वतःच्या जवळची बॅटरी घेतली आणि वरच्या दिशेने प्रकाश टाकला. तसे त्यांना दिसलं की वरच्या भागातून एक पाय कौल फोडून खाली आला आहे. अरे बापरे, चोर आले की काय, असा विचार करून दादासाहेब पवनला हाका मारू लागले. पवन, अरे पवन उठ, लवकर उठ, चोर आले वाटतं. तेवढ्यात कौलावरून खाली आलेला तो पाय वरच्या दिशेने छतावरती गेला. दादाच्या लक्षात आलं की आपला आवाज ऐकूनच तो पाय पुन्हा वरच्या दिशेने गेला असावा. त्यांनी मुख्य दाराची कडी कशी बशी उघडली आणि आजूबाजूच्या लोकांना जागे करण्यासाठी आरडाओरडा करायला सुरुवात केली. अंगणात येऊन वरच्या दिशेने बॅटरी धरून दादासाहेब ओरडत होते, पण आजूबाजूचे लोक काही केल्या जागे होत नव्हते आणि त्यांना कौलावर त्या मंद प्रकाशामुळे काहीच दिसत नव्हतं. तसे पुन्हा एकदा दादासाहेब पळत घरात आले आणि पवनच्या खोलीच्या दाराची बाहेरून लावलेली कडी उघडून दरवाजावर लाथा मारून पवनला हाका मारू लागले. पण काही केल्या पवन उठतच नव्हता. आता मात्र दादासाहेब चिडले. त्यांनी जोरात दरवाजावर लाथ मारली. लाथ मारल्या मारल्या दरवाजाची कडी निखळली आणि दरवाजा तुटला. तसे दादासाहेब आत गेले. बॅटरीच्या उजेडात त्यांनी खोलीत पाहिलं पण आतमध्ये कोणीच नव्हतं. ते पाहून दादासाहेबांना मोठा धक्काच बसला. आपण बाहेरून लावलेली कडी उघडून आतमधला व्यक्ती बाहेर कसा काय जाऊ शकतो, दादासाहेबांच्या मनात विचार चमकून गेला. वरच्या बाजूने कौलांवरून आवाज येतच होता. पवन्या, अरे पवन्या, कुठे गेलायस तू, दादासाहेब मोठमोठ्याने ओरडू लागले. पण पवनचा कुठलाच प्रतिसाद येत नव्हता. अचानक दादासाहेबांना कोणीतरी गुरगुरत असल्याचा आवाज आला. एखादं जंगली जनावर जसं गुरगुरतं अगदी तशाच पद्धतीचा तो आवाज होता. तो आवाज नेमका कुठून येतोय हे पाहण्यासाठी दादासाहेब खिडकीजवळ गेले, पण खिडकीच्या बाहेरच्या बाजूला तर कोणीच नव्हतं. बॅटरीने चौफेर प्रकाश टाकत दादासाहेब पाहत होते. तेवढ्यात दादासाहेबांच्या डोक्यावर ओलसर काहीतरी पडलं. तसे त्यांनी वरच्या दिशेने विजेरीचा प्रकाश टाकून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून दादासाहेबांची बोबडीच वळली. अरे पवन, काय करून बसलास रे तू, दादासाहेब मोठमोठ्यानं ओरडू लागले. वरच्या भागातील कौले फुटली होती आणि त्या फुटलेल्या कौलातून पवनचं मुंडकं खालच्या दिशेनं आलं होतं आणि डोळे वटारून ते खाली पाहत होतं. त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. त्याच रक्ताचे थेंब दादासाहेबांच्या डोक्यावरती पडले होते. दादासाहेब ते दृश्य पाहून प्रचंड घाबरले. सोपान काका, बापू काका, आनंदा, धावा धावा, लवकर या, ते ओरडू लागले. त्यांचा तो मोठा आवाज आणि आरडाओरड ऐकून आजूबाजूचे लोक जागे झाले. सोपान काका, आनंदा, बापू काका सर्वजण त्यांच्या घराच्या दिशेनं येऊ लागले. अंधार असल्यामुळे त्यांना तिथे पोचायला थोडा वेळ लागला. असं का केलं पवन, तू शुद्धीवर येशील आणि माझ्याशी बोलशील म्हणून मी वाट पाहत होतो. मला वाटलं नव्हतं तू एवढा वेड्यासारखा वागशील.
दादासाहेब रडत बोलत होते. तेवढ्यात सोपान काका, आनंदा, बापू काका आतमध्ये आले. त्यांनी वर पाहिलं. वरती पवनचं तोंड दिसत होतं. त्याचे डोळे वटारलेले होते आणि तोंडातून रक्त वाहत होतं. अरे चला चला, छतावर चढा, नेमकं काय झालंय ते पाहायला हवं, सोपान काका म्हणाले. आनंदा आणि बापू काका दोघेही शिडी लावून छतावर चढण्यासाठी निघाले. एका पाठोपाठ एक दोघे जण वरती छतावर गेले. छतावरती गेल्यावर त्यांनी नीट पाहिलं आणि त्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहिल्यानंतर त्यांनी वरून खाली उडीच मारली. आहो पळा, पळा इथून, लवकर पळा, इथे थांबू नका, मड उलटलं, मड उलटलं, त्या घरात थांबू नका. आनंदा आणि बापू काका ओरडत होते. हे ऐकल्यानंतर सोपान काका आणि दादा दोघेही तिथून बाहेर पळत सुटले. बाहेर असलेल्या लाकडी गेटपर्यंत ते तसेच धावत होते. वरच्या दिशेने पाहण्याचं धाडस मात्र कोणीच करत नव्हतं. दादासाहेबांना मात्र नक्की झालं काय, आनंदा आणि बापू काका नक्की काय पाहून घाबरले हेच कळत नव्हतं. दादासाहेब, सोपान काका, आनंदा आणि बापू काका जीव मुठीत घेऊन आनंदाच्या घरात घुसले. सर्वत्र काळा कुट्ट अंधार होता. वेगानं धावल्यामुळे त्यांना धाप लागली होती. बापू काका, आनंदा, नक्की झालंय काय, असं काय पाहिलं तुम्ही वरती, दादासाहेबांनी विचारलं. दादासाहेब, आम्ही जे दृश्य वरती पाहिलं ते खूप भयानक होतं. वरती एक पांढरी सावली होती, माणसाच्या आकाराची, आणि ती पवनच्या नरड्याचा घोट घेत होती. जेव्हा आमची नजरानजर झाली तेव्हा क्षणभर त्या सावलीत अस्पष्ट असा तुमच्या सासूचा चेहरा दिसला आम्हाला. ह्याचा अर्थ मढ उलटला आहे, वच्छी परत आलीये. तिचं रूप खूप भयानक होतं. तुमच्या भावानं आत्महत्या वगैरे काही केलेली नाही. मृत वच्छीच्या आत्म्यानेच तुमच्या भावाचा मुर्दा पाडलाय. कौलावर बसून ती पांढरी सावली त्याच्या नरडीचं रक्त पित होती, आनंदा म्हणाला. बाप रे, म्हणजे जे व्हायला नको होतं तेच झालं. म्हणजे मढ उलटलं तर. मी म्हटलं होतं, जर मढ उलटलं तर खूप अवघड होईल. दुपारीच दशक्रियेच्या विधीला त्या बाईला घास पोचला नव्हता. आता काही खरं नाही. कदाचित आपल्या सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण झालाय, कारण आपण सगळे त्या ठिकाणी विधीला उपस्थित होतो. दादासाहेब, आता काहीतरी करून लवकरात लवकर तो अश्म शोधावाच लागेल. जर तो अश्म नाही सापडला तर आपल्या कोणाचंच काहीच खरं नाही, सोपान काका म्हणाले. हे सर्व ऐकल्यानंतर दादासाहेब थरथर कापू लागले. अरे देवा, अश्म तर आपण शोधून काढूच, पण आत्ता ह्या घडीला काय करायचं, बापू काका तुम्ही तरी सांगा, दादासाहेब म्हणाले. आत्ता ह्यावर एकच उपाय आहे. काहीही करून त्या गुरुजींचं घर गाठायला लागेल. मला वाटतं तेच आपल्याला ह्यातून बाहेर काढतील, बापू काका म्हणाले. अरे बापरे, इतक्या अंधारात आणि त्या गुरुजींच्या घराकडे जायचं? ते तर गावाबाहेरील मंदिराच्या बाजूला राहतात. रस्ता फार लांबचा आहे, दादासाहेब म्हणाले. खरं आहे तुमचं दादासाहेब, पण आपल्याला आपला जीव जर वाचवायचा असेल तर त्या ठिकाणी जावंच लागेल. कारण उलटलेलं मढ कोणाला सोडत नाही. जेवढे लोक दशक्रिया विधीला होते तेवढ्या सगळ्या लोकांचा जीव धोक्यात आहे, सोपान काका म्हणाले. तेवढ्या दादासाहेबांच्या घराच्या दिशेकडून मोठा आवाज होऊ लागला. तसे आनंदाने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि समोरचं दृश्य बघून त्याची बोबडीच वळली. तसे सगळेच खिडकीतून दादासाहेबांच्या घराकडे पाहू लागले. त्यांना दिसलं की पवनचं प्रेत कौलावरून खाली आपोआप घसरत होतं आणि मध्येच त्याच्या प्रेताजवळ ती पांढरी सावली चमकत होती. दादासाहेब, ती बयास तुमच्या भावाचं प्रेत खाली ओढतीये, ती खाली उतरतीये. चला, लवकर चला गुरुजींच्या घराकडे, सोपान काका म्हणाले. अहो पण काका, तो अश्म शोधायचा आहे ना, आणि आता हे तर नक्की आहे की तिचा आत्मा आता माझ्याच पाठीमागे लागणार. त्या आत्म्याने मला रस्त्यातच गाठलं तर?
मला वाटतं आपण इथेच ह्या खोलीत सुरक्षित आहोत, दादासाहेब म्हणाले. हो, दादासाहेब म्हणतायत ते खरंय. सोपान काका, दादासाहेबांना ह्या घरातच राहू दे. मला वाटतं आपण दोघं पवनच्या खोलीत जाऊन तो अश्म शोधू. तो त्या खोलीत होता, म्हणजे अश्म सुद्धा तिथेच असण्याची शक्यता आहे. आणि आनंदा, तू गुरुजींच्या घरी जाण्यासाठी आत्ता निघ, त्यांना घेऊन ये, बापू काका म्हणाले. त्यांचे बोलणे चालू असताना त्यांना पुन्हा बाहेरून दादासाहेबांच्या घरापाशी काही आवाज आले. त्यांनी पाहिलं तर ती पांढरी सावली आता आनंदाच्या घराच्या दिशेने हळूहळू सरकत होती. तसे ठरल्याप्रमाणे आनंदा मागच्या दरवाजाने बाहेर पडला आणि पळतच गुरुजींच्या घराकडे जाण्यासाठी निघाला. बापू काका आणि सोपान काका सुद्धा मागील दरवाजाने बाहेर पडले आणि दादासाहेबांच्या घराच्या दिशेने जाण्यास निघाले. काही वेळातच ते दादासाहेबांच्या घरी पोचले आणि पवन असलेल्या खोलीत त्यांनी तो अश्म शोधायला सुरुवात केली. इकडे दादासाहेब त्या खोलीत एकटेच होते. आता ती पांढरी सावली आनंदाच्या घराकडे आली होती आणि आनंदाच्या घराभोवती फिरत होती आणि फिरता फिरता ती गुरगुरत होती. ते पाहून दादासाहेब घाबरले. त्यांचा धीर सुटू लागला. आता काय करावं त्यांना कळत नव्हतं. इथे एकटं राहण्यापेक्षा आपण सुद्धा आपल्या घराकडे बापू काका आणि सोपान काका यांच्या जवळ जावं, असं त्यांच्या मनात आलं. तसे त्यांनी सुद्धा मागच्या दाराने स्वतःच्या घराकडे पळ काढला. दादासाहेब घराकडे येत असल्याचे सोपान काका यांनी पाहिलं. दादासाहेब, इकडे येऊ नका. इकडे तुमच्या जीवाला जास्त धोका आहे आणि तुमच्या बरोबर ती बाई आमचा सुद्धा मुर्दा पाडेल. आम्हाला तो अश्म शोधू तरी दे, सोपान काका ओरडले. सोपान काकांचं बोलणं ऐकून दादासाहेब रस्त्यातच थांबले. त्यांनी मागे वळून पाहिलं तर ती सावली त्यांच्याच मागे वेगानं येत होती. त्यांना आता काय करावं समजत नव्हतं. ते त्यांच्या घराजवळच होते. त्यांना समोर कौलाला लावून ठेवलेली शिडी दिसली आणि कसलाही विचार न करता ते शिडीवरून त्यांच्या घराच्या कौलांवर आले आणि त्यांनी शिडी वरती ओढून घेतली. ती सावली आता दादासाहेबांच्या घराभोवती फिरू लागली. तिला वरच्या दिशेने जाण्यासाठी वाट मिळत नव्हती. दादासाहेब कौलांवर पाय जवळ घेऊन घाबरून बसले होते. तसे त्यांचे लक्ष तिथेच थोड्या दूर कौलावर पडलेल्या पवनच्या प्रेताकडे गेले. त्याच्या प्रेताची झालेली अवस्था पाहून ते अजूनच घाबरले. अचानक दूरवरून त्यांना आवाज ऐकू आला. दादासाहेब, गुरुजी आले आहेत, काळजी करू नका. तो आवाज आनंदाचा होता. आनंदा दुरून पळत येत असल्याचे दादासाहेबांना दिसलं. त्याच्या मागे गुरुजी सुद्धा होते. आता दादासाहेबांच्या जीवात थोडा जीव आला. त्यांचे लक्ष पुन्हा पवनच्या प्रेताकडे गेले आणि अचानक त्यांना पवनच्या हातात त्याने पकडून ठेवलेलं काहीतरी नजरेस पडलं. त्यांच्या भावाच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाचं कापड होतं. ते दादांनी लगेच ओळखलं. सापडला, अश्म सापडला, अश्म सापडला, दादासाहेब ओरडू लागले. गुरुजी आणि आनंदा गेट जवळ पोचले होते. दादासाहेब, तो अश्म घ्या आणि माझ्याकडे फेका लवकर, गुरुजी म्हणाले. पण त्या प्रेताजवळ जाण्याची दादासाहेबांची हिंमत होत नव्हती. अचानक त्यांना त्यांच्या मागून कसला तरी आवाज आला. त्यांना दिसलं की ती सावली न्हाणी घरावरून चढून वर कौलांवर यायचा प्रयत्न करत होती. ते पाहून दादासाहेब प्रचंड घाबरले. ही वर आली तर इथेच आपला शेवट होणार, त्यांच्या मनात विचार चमकून गेला. तसे आता हिम्मत करून दादासाहेब पवनच्या प्रेताजवळ आले. त्यांनी हिम्मत करून त्याच्या हातातील तो अश्म काढून घेतला आणि कसा बसा तो दगड त्यांनी गुरुजींच्या दिशेने फेकला. क्षणाचाही विलंब न करता गुरुजींनी तो अश्मा असलेला जीवखडा त्यांच्या जवळ असलेल्या कमंडलूतील पवित्र पाण्यात टाकला. तसे न्हाणी घराच्या वर असलेली कौले हादरली आणि अर्धवट अतृप्त असलेला दादासाहेबांच्या सासूचा तो प्रेत आत्मा लागलीच त्या कमंडलूच्या दिशेनं खेचला गेला
आणि त्या पाण्यामध्ये बंदिस्त झाला. दादासाहेबांनी ते भयंकर दृश्य वरून पाहिलं. प्रेत आत्मा बंदिस्त झाला हे लक्षात आल्यानंतर गुरुजी आणि आनंदाने सगळ्यांना हाका मारायला सुरुवात केली. बापू काका, सोपान काका, दादासाहेब तिघेही गुरुजींजवळ आले. दादासाहेब, तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्ही वाचलात, कारण उलटलेलं मड हे फार भयंकर असतं. आता आपण राहिलेले विधी पूर्ण करू शकतो. तसेच त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या नावावर असलेली ती जमीन आणि ते घर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ट्रस्टच्या नावावर करून टाका, गुरुजी म्हणाले. तसे पुढील 2 दिवसांमध्ये उरलेले सर्व विधी पार पडले आणि दादांनी लगेचच त्यांच्या सासूच्या नावावरील जमीन ट्रस्टच्या नावावर करून टाकली आणि त्यांच्या सासूचा आत्मा कायमचा मुक्त झाला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.